नमस्कार मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहे सावळज मध्ये. आता खूप मारत आहे. उन्हाचा झळा खूप बडवत आहेत. दिसते काय? मी काय दिसना मला. सूर्य डोक्यावर आलेला आहे. सूर्य डोक्यावर आलेला आहे. सूर्य डोक्यावर आलेला आहे. थांबत सूर्य दिसते काय सूर्य? कसा आहे? लय ऊन आहे राहू, लय ऊन. काय उन्हाला लिमिटच नाही यावेळेस. कमीत कमी मला बघा, मी 6वी-7वीला असताना सावळजमध्ये आलतो. आता माझं 6वी-7वी म्हणल्यावर बघा म्हणजे एक 7-8 वर्षानं, म्हणजे वर्षानंतर मी आत्ता सावळजमध्ये आलेलो आहे. 7-8 वर्ष कुठे गेलं कळालं पण नाही. प्रत्येक उन्हाळ्यासाठी तिथे खेळायला येत होतो आजाच्या घरला. ते आता इथं कळालं पण नाही. एक 7-8 वर्ष कवा निघून गेली. लहान असताना परत्या दर उन्हाळ्या सुट्टीला इथं खेळायला येत होतो. आता काम असं लागलं की अंगाला की नाही स्वतःच्या घरला जायला वेळ मिळत नाही. काम टू रूम, रूम टू काम असं झालं. गाडी खड्ड्यात घालून. अरे ते दिसायला ना आजाचं घर. त्यांचं पण शेततळ लय मोठं आहे. आजा वाट बघत असेल रे बाबा माझी. ह्याचं गाव लांब आहे ना रे. आता रस्त्यानं खाली घे, इकडे खाली आमच्या आजाचं घर. अजून लक्षात आहे. मी म्हणलं हे घर कोणाचं एवढं मोठं असलं. कसलं भारी बांधली बघ की. निवांत शेतात आपापल्या घर. ही आपली बाग आहे बघ बरं. काय रस्ता शिवा देऊ नको की व्हिडिओ बनवायला बोल. बघ हे आपली बाग आहे बरं. ही आपली बाग आहे, हे आपलं बाग आहे. रस्ता दाखव लोकांनी. इकडे पटलं की नाही आडवा होईल आपण दोघं. हे आपलं बाग आहे बघ परत्या. हे आपल्या आजाचं घर आहे. काय खाली नाही. हेच घर आहे. हे आजाचं खाली गेली की गाडीला ब्रेक नाही. पुढे रस्ता पुढे इकडे दाबात जागा सगळी आपली आहे. आपल्या आजाचं घर आलेलं असताना आम्ही किती खुश. ब्लॉगमध्ये नंतर तुम्हाला पुन्हा व्हिडिओ दाखवण्यात येत आहे.